हा एक लेख मी लिहिला आत्ता. वैचारिक लेख मला सुचला थोडा. त्याला मी नाव दिलं एकमेव भारत. जगामध्ये जवळपास 250-250 देश आहेत असे म्हणतात. विशेष म्हणजे प्रत्येक देशामध्ये शेकडो हजारो थोर व्यक्ती होऊन गेले आहेत. मग ते थोर पुरुष किंवा थोर स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकून गेलेले असतील. कुणी राजकारणी म्हणून, कुणी शास्त्रज्ञ म्हणून, कुणी साहित्यिक म्हणून, कुणी कुशल खेळाडू म्हणून वगैरे वगैरे अनेक अशा फील्डमध्ये त्यांनी नाव कमावले असेल. प्रत्येक देशातील सर्व नागरिकांना आपल्या आपल्या देशात होऊन गेलेल्या अशा महान व्यक्तींचा एक अभिमान वाटत असतो आणि ते साहजिक आहे. पण आम्हाला असं वाटतं की हे जे थोर साधू संत होऊन गेले, थोर साधू संत, ते सगळे फक्त आपल्या भारत देशातच होऊन गेले असावेत. आपला देश सोडून बाकी इतर कोणत्याही देशामध्ये भस्म लावणारे, ध्यानस्थ बसणारे, तपश्चर्या करीत राहणारे कोणी साधू सत्पुरुष होऊन गेल्याचे कधी ऐकवत नाही. अमेरिकेमध्ये 10-15 साधू पुरुष होऊन गेले किंवा सिंगापूरला 10-12 संत जन्मलेले आपण कोण्या पुस्तकात कधी वाचले काय? नाही. हा अनमोल ठेवा फक्त भारत मातेला लाभला. त्यानंतर देवदेवींचे वास्तव्य देखील फक्त या आपल्या भारतातच झाले. सर्व देवदेवी त्यांचे पहा तुम्ही, त्यांचे स्थान इथेच आहे भारतामध्ये. आता रामायण महाभारत हे 2 ग्रंथ घ्या. आपण ते वाचतो नेहमी. फक्त रामायणामध्ये रावण श्रीलंकेला होता असा उल्लेख आहे, म्हणजे परदेशात श्रीलंका. पण प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि ते सीतामाईला घेऊन पुन्हा अयोध्येला परत आले भारत मातेच्या उदरात. आता रामायणात जो कुंभकर्ण होऊन गेला, कुंभकर्ण तो 6-6 महिने झोपत होता, पण तो त्याच्या लंकेमध्येच झोपत होता. झोप लागली म्हणून झोपण्यासाठी तो 6 महिने कधी पॅरिसला किंवा दुबईला जात होता काय? नाही. हे सगळे देश पुन्हा बनले, निर्माण झाले. त्या काळात फक्त एकच शब्द प्रचलित होता, आर्यावर्त, संबंध आर्यावर्त. असो. त्यानंतर महाभारत बघा, ते हस्तिनापूरमध्येच घडले, म्हणजे आज ज्याला दिल्ली म्हणतात. कौरव पांडव यांचे युद्ध इथेच झाले. जपानमध्ये किंवा आणखी कोण्या परदेशात नाही झाले. त्याचा तसा कुठे उल्लेख इतिहासात नाही. देव आणि देवी यांनी विविध अवतार धारण करून सर्व दुष्टांचा नायनाट केला, तो या आपल्या भारत मातेमध्येच, भारत देशात. स्वर्ग नरक हे शब्द इथेच दिसून येतात भारतामध्ये. परदेशात ते कुणाला माहीतही नसतील. त्याचप्रमाणे वृद्धी, सूतक, नवस, पूजा, पारायण, जप, पुनर्जन्म या सर्व गोष्टींवर भक्तिभावाने दृढ विश्वास ठेवणारे कदाचित फक्त आपण भारतवासीच आहोत असे म्हणावे. परदेशातील लोक तर भूत, प्रेत, अतृप्त आत्मे, बाहेर बाधा, श्राद्ध पक्ष या व अशा शब्दांवर कितपत विश्वास ठेवतात कुणास ठाऊक, ते त्यांनाच माहीत. असो. आम्ही तर नेहमी असत म्हणणार, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय बजरंगबली, जय देवी माता, हे आम्ही नित्य म्हणत राहणार. कारण असाच आहे आमचा एकमेव भारत, आमचा एकमेव भारत.